तलावात अनधिकृत बांधकाम उघड, मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी। त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी दौरा केला। या दौऱ्यात अहिल्या तलाव परिसरातील अनधिकृत बांधकाम उघडकीस आलं। नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी श्रिया देवचक्के यांनी सांगितलं की या बांधकामासाठी कोणतीही अनधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही। बांधकाम अभियंता स्वप्नील काकड यांनी परवानगी नसल्याचं कबूल केलं। शहरात अतिक्रमणाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी यावर काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। जिल्हा अधिकारी शर्मा यांनी तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले। मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना खडसावत तुमचं लक्ष नाही का असा सवाल केला आणि कामकाजातील हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली। क्यों मेला करने आए? आप बताओ, आप जाने आपका शहर है, हम लोग अपना प्रस्थान कर लेते हैं। फार्म हाऊसचा आहे ते रुची सोनवणे म्हणून आहे। परवानगी का तुमच्याकडे घेतलेली? नाही यांचं नाही। तुमच्याकडे कशी परवानगी आहे? त्याची परवानगी आहे का? त्याची परवानगी त्याची परवानगी। मग त्यात ते काय करतात? काही कोणी बघताय का? सर त्याचा आहे सर, त्याच्या आपण बघतोय सर। त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्लॅन आपण चाललेला आहे का? काही चुकीचं नाहीये? नाही ते सगळे खोदतात जेसीबीने, पोगला बरोबर चाललंय? कोण खोदतंय? कोणाची जमीन आहे? सर तिथे पाईप टाकायचं काम सुरू आहे। पाईप अंडरग्राउंड ड्रेनेजचं जे पाईपलाईन आहे ना, तर इकडचे सगळे जे आहेत ना सर त्याच्यामध्ये कंटिन्यू हे जे पाईप पडले ते आपलं काम चाललंय का? सर त्यांचं ते प्रायव्हेट मध्ये सुरू आहे सर, आपण त्याला फंडिंग नाही केलेलं। अरे पण परवानगी जागा कोणाची आहे? काय चाललंय? त्यांचं कंपाऊंड मला तिकडे दिसतंय। इकडे हे कोणाची जागा आहे? जेसीबी कोणाच्या जागेत चाललेलं आहे? नाही ही तर हे काय चाललंय? मग एवढं झालं काम चाललंय, एवढे कॉलम झाले, पिलर कोणी बघत नाही। तलावाची जागा आहे, तलावातून कसं काय करतील ते? लगेचच बघून घ्या। असं काय करताय तुम्ही जे 4 कोटीचं काम करताय कोणी बघत नाहीये? इकडे सर आपला इकडे बघत नाही का आपण? मग इकडे बघत नाही का तो की कोणाचं काम आहे? काय आपली जबाबदारी नाहीये? हमने साहब क्या बोला, चाहे नगर पालिका आज चाहे आता साहब आप लोग नहीं आएंगे, बंद करते हैं साहब इसको रोक नहीं पाए। हमने कहा आप हैं कलेक्टर साहब हैं, इसको तत्काल साहब देख ताक के और यहाँ सरोवर पानी देना, गाँव को पानी देना साहब, इसको देखना पड़ेगा। ऐसे लगा के फोर्स तुरंत जो भी हो उस पर कानूनी कार्रवाई किया जाए। एवढं काम चाललंय तर इथे तलावाचं काम चाललंय, ठीक आहे, आपलं काम चाललंय 4 कोटीचं, पण इकडे आपण बघायला तयार एवढ्या मधोमध कोणीतरी रस्ता टाकताय तलावाच्या मधून, तुमची जबाबदारी नाही का? पाहिलं नाही का महिनाभरावर इथे? पाहिलं नाही का तुझ्या मध्ये येऊन? काय बघतो मग त्यांना बरोबर सांगतो काम बरोबर करा म्हणून काय करताय? तुम्ही काय किंवा एवढं मधोमध काम चाललंय, तेवढी मनमानी चालली त्या माणसाने, काय करतो आपण? ते देतो, पण हे असं इतक्या अंदाज दिला नका चालू देऊ ना। तुम्हाला माहिती नाही काय चाललंय काय? तुम्ही म्हणता ते बरोबर चाललेलं आहे, मग तुम्ही ते बघतात, मग हे का नाही बघून तुम्ही? ते तुम्हाला विचारलंय का त्यांनी आम्ही असं करतोय म्हणून? मग कसं काय काम करू शकतो असं कोणाला न विचारता? इतकं राम भरोसा आहे? मध्ये ना एक पण काम नाही व्हायला पाहिजे। मागे जे आपल्याला जो प्रॉब्लेम आला होता याची परवानगी काम एवढं तलावात चाललेलं आहे, हे कोणाचं आहे? हा रस्ताच बनवतोय, यातून हा रस्ताच बनवतोय, रोड आहे, कोण बनवतोय? कोण आहे तुमचं काउंटर? कोण आहे ते? साहब एक जांच करवाए साहब, बिना जांच करवाए कलेक्टर साहब भी हैं, कमिश्नर साहब भी हैं, ये आपको मुआयना कराने का अर्थ ही यही है कि मेला कुछ रोड बना रहे तालाब के बीच में से। वही हम तो साहब आप बताएं, अभी बता रहे साहब 2000 प्लाट था कहाँ उज्जैन में, 2000 प्लाट था, शिवराज सिंह को दिखाया गया और उसके बाद सारा प्लाट नीलगंगा में सारे प्लाट में खत्म कर दिया। उसमें कई अधिकारियों का था, मैंने कहा आप अधिकारी चाहे कुछ भी हो, अगर आपकी यहाँ जमीन नहीं लेने दूंगा। आखिरी में वो सारी की सारी कहा नीलगंगा पे मुख्यमंत्री के कहने के बाद सारा मामला हुआ, सारा प्लाट खत्म हो गया। आप यहाँ मेला करना चाहते हैं और नहीं, लोगों की नहीं इच्छा है।